नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा नव्याने माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज माझ्या नवऱ्याच्या अथांग 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 अशा टोमण्यानंतर मी आज पुरणपोळ्या बनवायला घेतल्यात. तर माझी ऑलमोस्ट तयारी झालेली आहे आणि मला सर्व काही दाखवता आलं नाही कारण मी इतकी प्रो यूट्यूबर नाही. तर हे आहे पुरण. फक्त मी म्हणजे त्याला बारीक करून घेतलं आहे. त्याच्यात गूळ मिक्स करायचा आहे. त्याच्यानंतर भाजी बनवून झालेली आहे बटाट्याची, भात बनवलेला आहे. आता मला फक्त पोळ्या बनवायच्या आहेत. पीठसुद्धा मी मळून ठेवलं आहे. आता मला फक्त पोळ्या म्हणजे पुरण रेडी झालं की पोळ्या बनवायच्या आहेत आणि पोळ्यांचा सार. तर मला पुरणपोळ्या अजिबात आवडत नाही, म्हणजे मला आवडतच नाही. मला पुरणपोळीचं जेवणच आवडत नाही. पण माझ्या आवडींना इतकं आवडतं ना, तर मी तुम्हाला सांगू शकत नाही. अशीच माझी एक मैत्रीणसुद्धा होती. एक मिनिट मी घेते. स्कूलमध्ये माझी नेहा म्हणून एक मैत्रीण होती कारल्याची. तिलासुद्धा इतक्या पोळ्या आवडायच्या. जेव्हा त्यांच्या घरी पोळ्या बनायच्या ना, तर ती खिशातून सुद्धा घेऊन येत होती. तर मला पुरणपोळी बनवता येत नव्हती. यांच्या बड्डेला म्हणजे लग्नानंतरचा यांचा जेव्हा फर्स्ट बड्डे होता ना, तेव्हा मी एकदा ट्राय केलं होतं. तेव्हा जमल्या होत्या, एकदम परफेक्ट म्हणता येणार नाही पण जमल्या होत्या. त्यानंतर आता गुढीपाडव्याला एकदा मी बनवल्या होत्या. त्याच्यानंतर आज. तर बघूया कसं होतंय, काय काय होतंय. तर मी आता पुरण बनवून घेते. पोळीच्या जेवणामध्ये पुरण व्यवस्थित झालं तर पोळ्या नीट होतात. तर खरंच हे खूप किचकट, म्हणजे खूपच किचकट काम आहे. खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे मी सगळं शूट करत बसले नाही, तर मला 11 वाजले असते सगळं दाखवता. म्हणून मी सगळं ऑलमोस्ट रेडी केलं आणि नंतर शूट करायचं असं विचार केला. तर डायरेक्ट गूळ घालून सुद्धा आपण पुरण असं किसू शकतो, म्हणजे बारीक करू शकतो. किंवा आपण डाळ बारीक करून त्याच्यामध्ये सुद्धा गूळ ॲड करू शकतो. आपल्याला जसं हवं असेल तसं तुम्ही करू शकता. तर मी सरिताज किचनची रेसिपी बघून आज मी पोळ्या बनवते. समझ रहे हो? बघूया आमच्या आवडना आवडतात की आवडत नाही. आवडल्या नाही तरी त्यांना खावंच लागेल, कारण मी तरी पोळ्या खात नाही. माझा भाऊ सुद्धा आलाय, त्याला पण पोळ्या आवडत नाही, पण तो त्यांच्याच टीममध्ये गेलाय. मी म्हटलं की जे मेजॉरिटी कुणाची असेल त्यांच्या मतानुसारच जेवण बने. तर त्याला आवडत नाही तरी सुद्धा तो आपल्या जीजूंसाठी नाही, मी आज पोळी खाणार म्हणत होता. बघू आता किती पोळ्या खातोय. खाल्ल्या नाही तर गळ्यात बांधून ठेवणार आहे त्याच्या पोळ्यांनी. अभी मजा आएगा ना भिड़ो. बघूया काय काय होतं. चला मी आता पोळ्या लाटताना भेटते. बाय. काय बनवतेस? दिसत नाही काय बनवते आणि काय विचारायला काय बनवते म्हणून. खीर खीर. खीरच झाली ती. सबर करो, सबर का फल 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 मीठा होता है. ये केडे लई पातळ झालं ते. लय छान लागले तुम्ही. खरंच ते. अहो होतंय ते. काय होते? तसंच आहे ते, तसं होतंय मग नंतर घट होतं. खीर झाली मित्रांनो, खीर. हा समाधान होणार. मला कधी पण डिमोटिवेटच करत असतो, त्याच्यामुळे मला काही पण बनवायची इच्छा होत नाही. खरं सांगायचं म्हणलं थोडा सुद्धा वेट करत नाही. कर खीर झाली. खीर पुरण खीर झाली. मला जेवायला पाहिजे का नको. तर तुम्ही बघू शकता खीर सारखं दिसत असणारं आमचं पुरण आता छानपैकी आता घट्टसर होत आलंय. तर हे पूर्ण झालंय असं आपल्याला कसं समजेल. तर काय करायचं ना, तर हे उलट नाही ना, ते असंच ठेवायचं. जेव्हा हे सरळ राहील तेव्हा हे पूर्णपणे झालंय. तर अजून हे पूर्णपणे झालेलं नाही, अजून थोडंसं ढवळावं लागेल. पूर्णपणे घट्ट झालं की मग आपण हे बंद करूयात. हे थंड व्हायला मी ठेवेन आणि आमटी करून घेते पटकन पोळीचा सार. त्याच्यानंतर मग पटकन पोळ्या लाटून घेते. शायनी नाही, तू दिसतीस बघ युट्यूब मध्ये. तर मी पीठ मळून ठेवलं होतं, पण इतकं काही मी म्हणजे जास्त मळलं नव्हतं. त्याच्यामुळे आता थोडंसं मळून घेते आणि पटपट पोळ्या लाटून घेते. तर इकडे बघू शकता तुम्ही माझी आमटीसुद्धा रेडी आहे. माझ्या बहिणीचा कॉल आला होता, त्यांच्यासोबत बोलत बोलत आमटी केली. त्याच्यात मला शूट करायला काही जमलं नाही. तर आता छानशा पोळ्या लाटून घेते आणि नंतर मग आम्ही जेवण करतो. अभी मजा आएगा ना भिड़ो.
तर मी तसं पुरणाचा छान गोळा करून घेते. आता सुद्धा गोळा करून थोडंसं असं केलं आहे त्याला. त्याच्यामध्ये आपण जसं मोदक करतो ना तशा प्रकारे स्टफ करायचं. त्याच्यामध्ये स्टफ करून त्याला मोदकाप्रमाणे वरती घ्यायला द्यायचं पिठाला. बघूया कसं येते आता. आणि याचं तोंड बंद करायचं असं. तोंड बंद करून ह्याला लाटून घ्यायचं चपातीप्रमाणे. तर इतकंही काही जड नाही आहे ही प्रोसेस. पण याच्या अगोदरची जी प्रोसेस आहे ना तीच मला आवडत नाही अजिबात. याच्यानंतरची प्रोसेस काही इझी आहे. तरी छान पद्धतीने मी लाटून घेते आता. ओके. डिस्क्लेमर, मी सगळं काही बनवलेलं आहे ते फक्त आता गुळवणी बनवण्यासाठी आलेलं आहे. तर असं म्हणू नका की सगळं तुझ्या नवऱ्याने बनवलं. तर असं काहीच नाही आहे. तर ते आता असंच दाखवायला आलं की मी बनवलं, असं काहीच नाही. ओके. काय बोलायचं नाही काय तुम्हाला? व्हिडिओ चालू झाला की बोलती बंद, नाही तर तसंच रिपीट चालूच असते. नो कमेंट्स. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? मला ना सासूबाई चांगली मिळाली म्हणून तर नाही, नवरा सासूबाई सुद्धा मिळाला. सारखा कंप्लेंट्स असतात. हम आपको भी नहीं छोडेंगे. तुला काय वाटलं तुला विचारणार नाही म्हणून? भारी भारी. भारी भारी तर एवढा 2 तास स्वयंपाक करून मला कॉम्प्लिमेंट काय मिळाले तर मस्त भारी भारी. तर असू दे. तर आज माझ्या नवऱ्याचं स्वप्न म्हणता येणार मी. त्यांची जी इच्छा होती ती मी पूर्ण केली आणि मी हॅपी आहे. मला तर आता खायला आवडत नाही पण इट्स ओके. तुम्ही हॅपी तर मी हॅपी. बाय.